मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम. सज्जन हो, आज आपणापुढे सेवा हा श्रेष्ठ धर्म आहे या अर्थाचा व्हिडिओ सादर करत आहे. सेवा परमो धर्म असं शास्त्रकार सांगतात. तेव्हा धर्माच्या व्याख्या प्रत्येकाने वेगवेगळ्या केलेल्या आहेत. आचार परमो धर्म धारयति स धर्म आणि वेगवेगळ्या प्रकाराने धर्माचा वापर लोकांनी केलेला आहे. राजकारण्यांनी स्वार्थासाठी केलेला आहे, भाविकांनी आपल्या साध्य गाठण्यासाठी केलेला आहे. बाकीचे लोक लफंगे अमुक असे आहेत ना, धर्माचे सोंग घेऊन त्यांनी आपल्या स्वार्थासाठी सुद्धा धर्माचा उपयोग केलेला आहे. धर्माचा उपयोग वेगवेगळ्या अर्थाने वेगवेगळे लोक करतात आणि आम्ही अमुक धर्माचे, आम्ही तमुक धर्माचे अशा प्रकारचा अभिनिवेश ते करत असतात. तेव्हा सेवा हा श्रेष्ठ धर्म आहे असं काहींचं मत आहे आणि त्यांनी ते सिद्ध केलेलं आहे. तर सेवा हा जो शब्द आहे तर त्यालाच वेगवेगळ्या अर्थाने त्याचे अर्थ सांगितलेले आहेत. म्हणजे सेवा करणं म्हणजे काय? चाकरी करणं. त्यात दुसरा शब्द आहे दास्य. दास्य हनुमंते केले आणि म्हणून त्याला रामचरण लाभले, रामाची कृपा प्राप्त झाली. दास्य भक्ती म्हणजे सेवा. या सेवेमध्ये सेवा आता हा शब्द इतका व्यवहारामध्ये कमी होत चाललेला आहे ना, तर पैशाशिवाय कोणी कामच करत नाही आहे. आणि काम हा शब्द आहे ना, श्रम, तर या श्रमापेक्षा सेवा धर्म, सेवा भावनेने जर आपण ते काम केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो आणि फल पण मिळतं. म्हणून काही लोक आम्ही सरकारी सेवेमध्ये आहोत म्हणजे नोकरीला असताना त्याला सेवा शब्द वापरतात, सरकारी सेवेमध्ये आहोत. पण आत्ता अलीकडे असं झालं की सेवा हा शब्द लोकांना आवडत नाही आहे. सरकारी नोकरसुद्धा यांनी सेवा शब्द बदलून टाकला. पूर्वी ग्रामसेवक असा शब्द होता. गावात जाऊन गावातले सगळे कामं करायचे, सरकारी पगार ग्रामसेवक. म्हणजे तलाट्याच्या नंतर हा ग्रामसेवक हे पद निर्माण झालं आणि मग तो ग्रामसेवक सगळे जे सरकारच्या योजना असतील त्या गावासाठी कशा राबवायच्या ते गावाला माहिती सांगणं आणि त्या गावासाठी उपयुक्त सगळं काम करणं हे ग्रामसेवकाचं काम होतं. पण ग्रामसेवकही बी ठरल्यानंतर ते आता सेवक बिवक त्यांना शब्द आवडेना, मग त्यांनी बदलून घेतला शब्द. ग्राम विकास अधिकारी. अधिकारी शब्द फार लोकांना आवडतो, पण अधिकारी शब्दाचा अर्थ असा आहे, अधिकारी म्हणजे बॉस, अंमल चालवणारा, मालक अशा अर्थाने तो शब्द आहे. पण अधिकारी याचा व्याकरणाचा शब्द गमतीचा असा आहे, अधिक आरी. आरी म्हणजे शत्रू आणि अधिक म्हणजे खूप जास्त. अधिकारी हे अधिक आरीच झालेले आहेत, म्हणजे शत्रू झालेले आहेत समाजाचे. एक अरुण भाटिया नावाचे विभागीय आयुक्त होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 108 तलाठी सस्पेंड केले होते. तेव्हा का केले होते? म्हणजे त्यांच्या काही चुका असतील ना. कारण अधिक आरी मृत्यूलोकामध्ये म्हणजे ब्रह्मदेव जसा ललाट पटलातलं काही लिहितो तसं तलाठी म्हणजे या मृत्यूलोकातला ब्रह्मदेव आहे, याच्या सातबाऱ्याचं नाव त्याच्या सातबाऱ्यावर लावून टाकणार. याचं त्याचं करणं म्हणजे इतकी कला त्याच्यामध्ये बदलण्याची आहे आणि सगळ्या पळवाटा त्याला माहिती असतात. या सगळ्या गोष्टी सांगायचं तात्पर्य असं की काही लोकांना सेवा हा शब्द आवडत नव्हता, तेव्हा ग्रामसेवकाने ग्रामविकास अधिकारी असं केलेलं आहे. पण जे काही कर्मयोगी आहेत, ज्ञानयोगी आहेत, समाजसेवक आहेत, समाजसेवक हा एक शब्द फार महत्त्वाचा आहे.
ग्रामसेवक जसं तर गुरुसेवा, देवसेवा, मातृपितृसेवा आणि जनसेवा. जनसेवा करणारे जे महात्मे असतात त्यांनी आयुष्यभर सेवाच केली आणि अशी सेवा केली की ते आदर्श ठरले. उदाहरणच घ्यायचे झाले तर महात्मा गांधी, त्यांचं होतं की स्वावलंबन. तो काळ असा होता की ब्रिटिशाचं आपलं काय वापरायचं नाही, मग स्वदेशीचा वापर म्हणजे स्वतःचे कपडेसुद्धा आपल्या भारताने आपणच तयार केली पाहिजे. चरखा कातीत बसायचे, कपडे तयार करायचे. आता मेले असतील तेवढा ते सगळं असेल, पण स्वावलंबनाने ते आपल्याला करता आलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये ते वेळ देत होते. आता ते एक प्रतीक म्हणून आजही लोक चरखा चालून दाखवतात की मी गांधीचे आम्ही उपासक आहोत. तर त्यामुळे गांधीवाद हा चालूच आहे अजून. फक्त गांधीवादातला गांधी गेलेला आहे, आता राहिला सगळा वाद राहिलेला आहे. समाजामधला समाजवाद हा गेलेला आहे, म्हणजे वाद गेलेला आहे आणि बाकी राहिलेला शब्द आहे. तर अशा प्रकारचे सगळे बदल होत चालले. तेव्हा महात्मा गांधींची जे सेवा, महात्मा गांधी त्याच्याविषयी सेवाग्राम नावाचा त्यांचा आश्रम आहे. सेवाग्राम पहिला शब्द आहे सेवा. तर त्या सेवाग्राममध्ये ते स्वतः सगळी कामं स्वतः करायची. आता सांगा कोणता पुढारी आहे की स्वतःचे कामं स्वतः सगळे करतो आहे. आणि तिथे येणारे जे सगळे लोक आहेत त्यांना सेवा धर्म हा प्रमुख आहे हे सांगून सेवा करावा लागायचे. अगदी स्वतःचं संडास स्वतः घासून स्वच्छ करायचे. आणि स्वच्छतावाद म्हणून इतके उपक्रम महात्माजींनी ते राबवले, तर त्याला म्हणतात सेवा. तर त्या सेवाग्राममध्ये भारतातले आणि इतरही देशातले लोक मुद्दाम यायचे आदर्श म्हणून. एक जण संन्यासी सेवाभावी होता, लाल कपडे संन्यास घेतलेला होता. त्याला असं वाटलं की सेवा हा परमो धर्म आहे. मग ते एकदा महात्मा गांधींच्या आश्रमामध्ये आले आणि महात्मा गांधींना विनंती केली. म्हणले महात्माजी, मला सेवा करण्याची फार इच्छा आहे, तर आपण संधी दिली तर बरं होईल, आपल्या आश्रमात मी सेवा करीन. तेव्हा महात्माजींनी सांगितलं की राग नका मानू, तर तुम्हाला जी सेवा करायची इच्छा आहे ती चांगली गोष्ट आहे, पण तुम्हाला या कपड्यावर सेवा नाही करता येणार आश्रमामध्ये. म्हणले का? मी संन्यासी आहे, माझे हे कपडे मी संन्यास घेतलेला आहे. ते म्हणले हे कपडे घातलेले असले, माळा कपडे हे ते सगळं, की लोक त्याला देव समजतात, महात्मा समजतात, लोक पाया पडतात, त्याला सेवा करू देत नाहीत. म्हणजे हे कपडे त्या सेवेच्या आड येऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला सर्वसाधारण राहावं लागेल. आणि म्हणून महात्माजी शेवटपर्यंत पंचा आणि ते याच्यावरच राहिले. सांगायचा मुद्दा असा की सर्वसाधारण जो माणूस असतो ना, तो सेवेला योग्य असतो. तो असा अवडंबर करत नाही. अवडंबर करणारे लोक लगेच महात्माजी होतात. काय होतात लोक महात्माजी म्हणू देत, पण त्या सेवेला प्रतिबंध येऊ शकतो, असं महात्मा गांधींनी त्या संन्यासाला सांगितलं. तेव्हा जे काय सेवेच्या आड येईल ना, तर ते बाजूला केलं पाहिजे. एकदा तर असा योग आला की आम्ही त्या भागाला विनोबाजींचा जो पवनार आश्रम आहे तिथे जाण्याचा योग आला. त्या शहरात शेजारी जे शहर आहे, तर त्या शहरामध्ये सप्ताह मोठा आयोजित केला होता एका महाराजांनी. आम्ही तेव्हा अभ्यासक विद्यार्थी होतो लहान, आणि त्या सप्ताहामध्ये आम्हाला ते घेऊन गेले होते. आणि त्या 8-10 दिवस शेजारीच ते मोठं शहर असल्यामुळे आणि आश्रम जवळ होता. मग एक दिवस आम्ही त्या आश्रमाला भेट देण्यासाठी त्या महाराजांनी आयोजन केलं होतं. त्या आश्रमात जाण्याचा योग आला, विनोबाजींच्या पवनार आश्रमामध्ये. काय ती सेवाभावी वृत्ती आहे! आहा 15 एकरवर तो आश्रम विस्तारलेला आहे आणि तिथे देशाविदेशातले लोक सेवाभावाने तिथे आलेले आहेत. अभ्यास तर आहेच, फार मोठं ज्ञान तत्त्वज्ञान तर विनोबाजींकडे होतंच होतं, पण सेवाभाव हा मुख्य अधिष्ठान त्यांचं होतं. तेव्हा सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत त्यांचं आचारसंहिता लिहिलेली होती. आणि आदर्श आचार म्हणून म्हटलेलं आहे, आचार परमो धर्म, सेवा धर्मो परमश्रेष्ठ, अशा अर्थाने ते
वागत असायचे. तेव्हा आम्ही जाऊन, तेव्हा विनोबाजी होते, आम्ही नमस्कार केला, त्यांना हे केलं. माझ्या एका पुस्तकावर त्यांची मी सही पण घेतली होती, रामकृष्ण हरी असं त्यांचं ते स्वतःचं विनोबा वगैरे असं लिहिलेलं नव्हतं. तेव्हा झाला प्रकार काय की त्यांचं दर्शन घेतलं, थोडंसं त्यांनी उपदेशपर 4-6 वाक्य सांगितले आणि आम्ही जेव्हा आश्रम पाहिला आणि त्याची माहिती घेतली तेव्हा आश्चर्य असं वाटलं की काय सेवाभावी वृत्ती आहे. आपला प्रत्येक क्षण सेवेत घातलेला आहे आणि प्रत्येक कण त्यांनी आपल्या आश्रमात निर्माण केलेला आहे. म्हणजे त्या आश्रमात सगळी झाडी, सगळे बियाणं, सगळे म्हणजे शेतीच करणारे सगळे लोक, सगळ्यांनी करायचं ते. फक्त तिथे काय तयार होत नव्हतं, मीठ. मग ते मीठच खात नव्हते. ते तयार होत नाही ना, आपण करू शकत नाही ना. नैसर्गिक आहे काय तर निसर्गाने दिलेलं आपण आळसाने खायचं नाही, ते आपण तयार करून आपल्या श्रमातून, आपल्या घामातून ते तयार झालं पाहिजे. अशा प्रकारची वृत्ती त्या आश्रमातल्या लोकांची पाहिली आणि ते काम करताना पाहिल्यावर आश्चर्य वाटलं की काय सेवाभाव आहे. तेव्हा असा तो विनोबाजींच्या आश्रमातला एक अनुभव माझा आहे. स्वामी विवेकानंद जेव्हा शिकागोला गेले, जागतिक धर्मपरिषद गाजवली त्यांनी आणि मग अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या शहराने त्यांचे व्याख्यानं झाले आणि व्याख्यानं झाल्यानंतर ते जेव्हा भारतामध्ये आले आणि भारतामध्ये आल्यानंतर फार मोठं स्वागत केलं लोकांनी त्यांचं, मोठ्या मोठ्या कमानी उभारून. मग आपल्याला कळलं की स्वामी विवेकानंद अरे हे आपले आहेत. तिकडं गाजल्यावर मग आपल्याला कळतं. तिकडच्या लोकांनी सांगितलं पाहिजे गाजरामध्ये टॉनिक असतं, मग आपण गाजरं खायला लागतो. आपल्याला फार नाहीत, परदेशातले किंवा ह्या परकीय लोकांनी ते सांगितलं पाहिजे. परकीय लोकांनी जेव्हा उदो केला स्वामीजींचा, तेव्हा मग आम्ही म्हणलो अरे स्वामी आपले आहेत, मग नमस्कार, मग अमुक. पण इकडून जाताना त्यांना तिकीट काढायला पैसे नव्हते. अलवारच्या राजाने त्यांना तिकीट काढायला पैसे दिले आणि मग ते तिकडे जाऊ शकले. सांगायचा मुद्दा असा की स्वामी विवेकानंद जेव्हा भारतामध्ये आले आणि मग त्या वेल्लोरला मोठा एक आश्रम त्यांनी मठ स्थापन केला आणि त्याच्या भोवताली इतके शिष्य जमा झाले, तिकडचे परदेशातले पण काही लोक होते. आणि मग काही लोकांनी त्यांना प्रश्न विचारला, म्हणले स्वामी तुम्ही एवढे अमेरिकेत, जपानमध्ये इकडे तिकडे भाषणं केली मोठ्या मोठ्या देशामध्ये, आपल्या भारतात का भाषणं करत नाही? ते म्हणले नाही, आपल्या भारत देशामध्ये आजही अर्धपोटी लोक उपवासी झोपणारे आहेत आणि आपल्याला अन्न पुरेसं मिळत नाही. तिथे आत्मज्ञान ब्रह्मज्ञान या गोष्टी सांगून उपयोगाच्या नाही. आपला कुत्रासुद्धा उपवासी राहिला पाहिजे. भारतामध्ये पोटभर अन्न जेव्हा मिळेल तेव्हा तत्त्वज्ञान माणसाला पचतं, तो नीट ऐकतो. आपल्या भारताची परिस्थिती अशा प्रकारची आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, बाकी सगळे ब्रह्म खोटारडे आहेत. तेव्हा अगोदर अन्न तयार करायचं शिका. शेती करा, नांगर धरा. हे कोण सांगतंय? स्वामी विवेकानंद त्या संन्यासी शिष्यांना सांगतायत, अगोदर नांगर धरा, शेती करायला लागा आणि त्याच्यामधून स्वावलंबी बनून आपण स्वतः जगायचं शिका आणि मग दुसऱ्याला अर्धी भाकरी आपण देऊ शकतो. आपण जर उपाशी पोटी असलो तर दुसऱ्याला आपण काय देणार? राणी दुःखिया दुःखी भेटले अशी ज्ञानेश्वरीत ओवी आलेली आहे. तेव्हा आपण अगोदर पोटभर जेवलो किंवा अर्ध पोट असलं तर आपण थोडी सत्कर दुसऱ्याला देणार ना. तेव्हा अशा प्रकारचा स्वामी विवेकानंदाचा भाग होता. तेव्हा हे सांगायचं तात्पर्य असं आहे की सेवा परमो धर्म हा आजचा आपला महत्त्वाचा विषय आहे. आणि सेवा मग कोणाची करायची, कशी करायची, हा एक मोठा विस्ताराचा भाग आहे. पण सद्गुरूची सेवा सर्वश्रेष्ठ असते. संतांची, सज्जनांची सेवा करा, महात्म्यांची सेवा करा की ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञान मिळेल. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणते, काय म्हणते ज्ञानेश्वर माऊली ते सांगूया आणि मग आपला हा समारोप करूया. ज्ञानदेव म्हणे गोरोचा मे दास, ज्ञानदेव म्हणे गोरोचा मी दास. मी गुरुचा दास आहे, कारण गुरुने मला ज्ञान दिलं, अज्ञान घालवलं आणि मला कसं जगायचं हे त्यांनी सांगितलं. मी देव कसा आहे, माझ्यात देव कसा आहे,
बाहेर जनन हे अवघा जनार्दन कसा आहे, सगुण निर्गुणाचं मला ज्ञान दिलं आणि म्हणून मी ज्ञानदेव झालो ते सद्गुरूच्या कृपेने. म्हणून ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेणे साधन सन काही, दुसरे मला साधनं माहीत नाही आणि मी ते करणार पण नाही. गुरुचा दास आहे. गुरुचे दास व्हा, ज्ञानियांचे दास व्हा, गुरुची सेवा करा आणि व्यापक बना. हे विश्वची माझे घर, आयसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जहाला, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. असं विश्वव्यापक बना. वसुधैव कुटुंबकम अशा प्रकारची भावना ठेवा आणि प्रयत्न करा, तरच आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.